नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचा जन्म झाला होता. रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस मानला जातो. चैत्र नवरात्रीची सांगता रामनवमीने होते. रामनवमीला भगवान रामाची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा केली जाते. रामनवमीचा शुभमुहूर्त, तिथी व पूजा पद्धत आपण जाणून घेऊया. वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होईल ते 17 एप्रिल रोजी दुपारी 3:15 नवमी तिथी समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदय तिथीच्या आधारे 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. यावर्षी रामनवमीला भगवान श्री रामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 17 एप्रिल रोजी सकाळी 11:10 ते दुपारी 1:43 असेल. अशा प्रकारे रामनवमीच्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्ताची वेळ 2 तास 33 मिनिटे इतकी असेल. रामनवमी मध्यान्ह वेळ दुपारी 12:20 तर विजय मुहूर्त दुपारी 2:34 ते 3:24 असेल. रामनवमी हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. भारतासह जगातील काही देशांमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात. त्यानंतर पूजास्थान स्वच्छ केल्यावर भगवान रामाची पूजा केली जाते. त्यानंतर भगवान रामाच्या पूजेमध्ये विविध फळे, मिठाई, फुले अर्पण केली जातात. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरित्रमानस, रामायण व रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. शेवटी प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण व हनुमान यांची आरती करून पूजा पूर्ण केली जाते. पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जाते. रामनवमीचा सण दरवर्षी देशात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान रामाचा जन्म विष्णूचा 7वा अवतार म्हणून झाला होता. वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी भगवान रामाचा जन्म अयोध्येचा राजा दशरथ यांचा मोठा मुलगा म्हणून झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता. या कारणास्तव रामनवमी हा सण दरवर्षी प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि वाईटावर चांगल्याचा विजय होतो. या दिवशी चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवसही असतो. या दिवशी देशभरात शक्तीची पूजा करून रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात ठिकठिकाणी धार्मिक मिरवणुका काढल्या जातात. तसेच मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजन, कीर्तन आणि धार्मिक विधी केले जातात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.